धुळे शहरातल्या विविध भागात शहर वाहतूक शाखेच्या वतीनं बुलेट धारकांवर कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर देखील वाहतूक शाखेनं जप्त करत वाहतूक नियमाचा कडक संदेश दिलाय। शाळा, महाविद्यालय आणि क्लासेसच्या परिसरात मोठ्या आवाजात आवाज करणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर जप्त केले। यामध्ये 18 बुलेट धारकांवर कारवाई केली आहे। तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवत 22 जणांवर 2,22,000 तर 18 बुलेट धारकांवर 18,000चा दंड शहर वाहतूक शाखेनं वसूल केलाय। वाहतूक नियमांचं वाहनधारकांनी पालन करावं, अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांनी दिलाय। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, शहर वाहतूक शाखा। काल रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब यांच्या आदेशान्वये सायंकाळी 7 ते 11 मध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती। सदर विशेष मोहीममध्ये आपण 4 ते 5 ठिकाणी अचानक चेकिंग ठेवलेल्या होत्या। त्या चेकिंग दरम्यान आपण 20 ते 22 ज्या शाळा, स्कूल, कॉलेज, क्लासेस यांच्याजवळ मॉडिफाईड सायलेन्सर करून जे फटाके वाजवतात, अशा 20 ते 22 मोटरसायकल आपण जप्त केलेल्या आहेत। त्यांचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच जे अल्कोहोल प्राशन करून वाहन चालवतात, अशा 12 वाहनधारकांना आपण ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। तरी मी सर्व धुळेकरवासी यांना आवाहन करतो की कुणीही मॉडिफाईड सायलेन्सर केलेले बुलेटचा वापर करू नये व अल्कोहोल कंझ्युम करून कोणीही ड्रायव्हिंग करू नये, असे आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।